तर मंडळी आम्ही आता चाललोय एकविराईच्या दर्शनाला तिच्या कारले डोंगरावर. इकडे पार्किंग आहे, पे पार्किंग आहे. इकडचे 50 रुपये दिलेत आम्ही आणि खाली ते नाक्याचे 50 रुपये, असे दोनदा आम्ही 50-50 रुपये दिलेत. त्यांचे पे पार्किंगला आलो आहे. ते गाडीला लावायला जागा नाही, फक्त खाली झाली का गाडी लावू आम्ही. आणि नंतरला मग इथून थोडंसंच अंतर राहतं. सोडून आता आपण जाऊया. मला रोड पूर्ण दाखवेनच कसं काय. तर मंडळी आम्ही आता एकविराईच्या मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतो आहे. तर आम्ही इथून हा शॉर्टकटने आलो आहे. सुरुवातीपासून चढत नाही, अर्ध्यावरती गाडी येते म्हणून तिथपर्यंत गाडी आणली आणि तिथून सुरुवात करतो आहे. तर मंडळी आता तुम्हाला या मंदिराविषयी थोडी माहिती देतो. तर कारला लोणावळा येथील आई एकविरा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. हे मंदिर विशेषतः कोळी आणि आगरी समाजाचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. ह्या मंदिराचा इतिहास आणि पौराणिक कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार या मंदिराची निर्मिती पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासादरम्यान केली होती. पांडव जेव्हा येथे आले तेव्हा त्यांच्यासमोर एकविरा देवी प्रकट झाली आणि तिने त्यांना एका रात्रीत मंदिराची निर्मिती करण्याचे आव्हान दिले. पांडवांनी आपल्या शक्तीने एका रात्रीत हे भव्य मंदिर आणि शेजारील लेणी कारला लेणी कोरून तयार केली. हे पाहून देवी प्रसन्न झाली आणि तिने त्यांना अज्ञातवासात कोणीही ओळखू शकणार नाही असा आशीर्वाद दिला. आणि हीच एकविरा देवी भगवान परशुराम यांची माता रेणुका हिचे रूप मानले जाते. आणि हे मंदिर पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ कारला नावाच्या डोंगरावर आहे. तर त्याच डोंगरावर आता आपण चाललो आहे. स्वतः ओटी वगैरे घेतले आम्ही आणि चाललो आहे. फायनली पोचलो इकडे वरती. देऊळ आहे आपला, लाईनमध्ये जातो आपण. हो, गर्दी तर भरपूर आहे. बरोबर, हा व्ह्यू वगैरे तुम्हाला नंतर दाखवेन इकडचा. सो गर्दी भरपूर आहे. बघूया आता किती वेळात दर्शन होत आहे. तर मंडळी आपल्याला बाहेर जितकी गर्दी दिसत होती तेवढी आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी नव्हती. बाहेर म्हणजे सकाळी लवकर आलेले लोक आहेत ते सर्व. आणि आता आपण लाईनमध्ये जातो आहे. तर आपल्याला वाटतं आहे की लवकरात लवकर दर्शन होईल असं वाटतं आहे. आता जवळजवळ 15 ते 20 मिनटात होईल, कारण पुढे 2-4च लाईन फक्त भरल्या आहेत. आणि इकडे तुम्ही या लाईनला पूर्ण बघू शकता की त्यांचे प्रत्येकाला बॅनर लावले आहेत की मंदिरात फोटो काढायचे नाही वगैरे, किंवा आणखीन देणगी वगैरे कुठे द्यायची, हे सर्व इथे लावलेलं आहे. ते तुम्ही लाईनमध्ये असाल तेव्हा वाचू शकता. आणि ओटी वगैरे आम्ही घेतले तर खरंच खूप भारी वाटतंय, कारण फर्स्ट टाईम आम्ही आलो या देवळात. तर बघूया, आईचं दर्शन घेऊया आता. तर मंडळी आपल्याला देवीचा एकदम जवळून गाभाऱ्यातला व्हिडिओ मिळाला आहे. तो तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओच्या मधून दाखवतो. व्हिडिओ उभा आहे. एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे. सो नक्की देवीचं दर्शन घ्या आणि तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मंडळी, तर आता आपण आलो आहे आई एकविरीच्या मंदिराच्या इथे. तुम्हाला दाखवतो त्याचं पूर्ण मंदिर. तर मंडळी त्याचसोबत आपल्याला ह्या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या लेण्या आपल्याला बघायच्या आहेत. कारला लेणी बोलतात त्याला. सो ती लेण्या आता बघायला मिळतात, कारण पाऊस कमी आहे त्याच्यामुळे या लेण्या बघायला चालू केल्या आहेत. सो तर आपण बघूया आता, आतमध्ये जाऊया तिकीट काढून.
आणि तुम्हाला दाखवतो लेण्या कशा येतात तुमच्या. एक बँडवर आले ते दाखवतो तुम्हाला. मंडळी कोळी लोकांची देवी आहे असं म्हणतात, त्याच्यामुळे कोळी लोक इकडे जास्ती असतात. तर आता आपण इथे ते लेणे बघण्यासाठी आपण तिकीट काढायला आलो आहे. तर भारतीय पर्यटकांसाठी 5 रुपये, विदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आणि ऑनलाईन केलेत तर 20 रुपयाला तिकीट आहे. सो आता आम्ही तिकीट काढतो आहे. आम्ही ऑनलाईन काढत नाही बसलो कारण ते फॉर्म वगैरे सबमिट करायला वेळ भरपूर जातो. तर आम्ही तेवढं करत नाही बसलो. आम्ही ऑफलाईन तिकीट काढलं आणि आता चाललो आहे लेण्या बघायला. तर आम्ही तिकीट काढली, तिकीट आहे. एंटर करतो आहे आणि आता लेण्या तुम्हाला दाखवतो आतून कशा कोरवलेल्या आहेत, काय काय डिझाईन आहेत त्या. तर आता आपण हे वरती आलो आहे. वरती तुम्हाला व्ह्यू बघितलं असं वरती कसं आहे काय, वरून तुम्हाला आई एकविरीचं मंदिर कसं दिसतं ते तुम्हाला आता ह्या व्ह्यूच्या माध्यमातून दाखवतो. तर बघूया आपण आई एकविरी मंदिराचा व्ह्यू. तर मंडळी ह्या मंदिराच्या अगदी शेजारीच प्रसिद्ध बौद्धकालीन कारला लेण्या आहेत आणि ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचा हा एक सुंदर संगम आहे. तर आता एक साईडच्या लेण्या बघितल्यात, आता दुसऱ्या साईडच्या आपण हे लेण्यांची साईड बघतोय. खुश झालो जाम. देवीचा व्हिडिओ आम्हाला खास करून भेटला त्यांच्या पूजाकडून आणि म्हणजे पैसे वगैरे काय नाही, पण डायरेक्ट त्यांनी तुला व्हिडिओ करून दिला आणि फोटो पण काढला देवीचा. आपला त्या व्लॉगमधून तुम्हाला दिसेलच, तो बघूया. तर बघा तुम्ही व्लॉग नक्की बघा. सो आता तुम्हाला त्यांचं मार्केट दाखवतो. आई एकविरीच्या मंदिराच्या पासून जे खाली मार्केट आहे पूर्ण पायथ्यापर्यंत. तर आमची गाडी तिथपर्यंत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. जेवढं मार्केट आहे तेवढं तिथून स्टार्ट होतं. आता प्रसाद घेतलाय तो, आता दादांकडे घेतलाय बघा.
अभिजित शंकर पडवळ म्हणून दादा नाव आहे आणि दुकान आहे इकडे बघा. किती नंबरला दुकान आहे आपला? 11 नंबरला दुकान आहे दादांचं वरती मंदिराच्या बाहेर पडलात की. आणि बहुतेकचा प्रसाद आपण इकडे घेतला आहे बघा. आता माझा प्रसाद जवळजवळ हा बघा एवढा आहे. आणि बहुतेक सर्वांनी खरेदी इकडे केले. आरणने घेतलं आहे, बरेच जणांनी घेतलं इकडे. आम्ही सर्वांनी इकडेच घेतला आहे प्रसाद. ओव्हरऑल इकडे देवीचे फोटो वगैरे आहेत आणि दादा डिस्काउंट पण देतात चांगला. त्याच्यामुळे आलात तर इकडे नक्की तुमच्याकडे भेट द्या. प्रसाद वगैरे इकडेच घ्या शक्यतो. तिकडून हे हाराचं दुकान आहे सर्व, कारण तिकडून ते दर्शनाची लाईन आहे आणि इकडून सर्व मिठाईची लाईन आहे. कारण बघा इकडे सगळे मिठाईवाले आहेत. स्वतः आता दादांकडे आम्ही आता धागा घेणार आहोत आणि देवीचा फोटो जर आपल्याला इकडे आपल्याला हवा तसा भेटला तर आपण तो सुद्धा इकडेच घेणार आहोत. बघूया आता आर्यांना धागा वगैरे घ्यायचा आहे. सो आता मोठं दुकान आहे बघा. फ्रेम देवीच्या फ्रेम आहेत लहान मोठ्या कुठल्या साईजमध्ये हव्यात त्या. अदरवाईज मिठाई वगैरे पण इकडे आहे. सो बघूया. नाही आता धागे दाखव जरा. नाही धागे दाखव. हे आर्यन आर्यन 100 वरच्या 1500 वाले आहेत फ्रेम. आणि आता ही जी मी घेतली ती 100 वाले आहे.